ही आमच्या अहिल्या राणी जिजाऊ रमाई या प्रसंगी प्रत्येक लढाईला सामोरे गेला। आता रमाईंची लढाई कोणती होती? त्यागाची होती। त्याग दुःख खूप काही सोसलं, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मागे, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री असते। तसंच महात्मा फुले हे सावित्रीबाई फुलेंच्या मागे होते। आता महात्मा फुलेंनी स्त्रीला श्रेष्ठ मानलं प्रत्येक गोष्टीतून, पण मला असं सांगायचंय की स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। रथाचे दोन चाक आहेत। एक चाक जर अडकलं तर दुसरं चाक बाहेर येणं शक्य नाहीये। म्हणून आज आपण प्रत्येकाने खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आणायची असेल तर आपली मुलगी शिकवा, बहीण असेल बहिणीला शिकवा, तिला पुढे जाऊ द्या। आणि खास करून सावित्रीबाईंनी जो त्याग केलेला आहे, बालविवाह व्हायचे बघा त्या काळामध्ये, आणि छोट्या छोट्या मुलींना सरणावर जाळलं जायचं। पहिली गोष्ट आपल्याला ते बंद करायचंय। आता बघा मुलाने चुळचुळ करायला, हाताची घडी करा बरं, थोडस बोलते मी, जास्त नाही बोलत बघा। मग त्या सरणावर तिला जाळलं जायचं, आणि सरणावर जाळत असताना तिला काय वेदना होत असतील ते तीच सांगू शकते, आम्ही कोणीही सांगू शकणार नाही, कारण ते चटके तिला सहन करावे लागले होते। मग या सरणावरून मुली ओढून आणण्याचं काम या फुले दाम्पत्याने केलेले। मग विचार करा यांना किती त्रास झाला असेल। आज जर आपण आता अंगणवाडी ताई आहे किंवा मी आहे किंवा शिक्षक आहे कोणी आहे, एखादा पालक येऊन जर आपल्याला खालीवर बोलला तर आपल्याला खूप वाईट वाटतं, असं वाटतं की काय गुन्हा केला आपण। पण मग ह्या लोकांनी तर शेण दगड चिखलाचा मारा सहन आपल्यासाठी केलेला आहे। मग ते शिक्षण आपल्या पदरात पाडलेलं आहे, शिक्षणाची एक सुंदर वाट निर्माण करून दिलेली आहे। आणि म्हणून आपल्या आजूबाजूला गावात कुठे जर बालविवाह होत असतील, 18 वर्षाच्या आतील कोणत्याही मुलीचा विवाह जर होत असेल, मुलाचं वय 21 वर्ष मुलीचं वय 18 वर्ष असलं पाहिजे, तरच तो विवाह कायद्याने मान्य आहे। आणि 18 वर्षाखालील मुलीचा जर विवाह झाला तर तो बालविवाह आहे। तर मला याच गोष्टी आजच्या अनुषंगाने सांगायच्या होत्या की स्त्रियांनी पुढे यावं, प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हावं, किंबहुना शाळेमध्ये सुद्धा महिलांनी येणं गरजेचं आहे। कारण स्त्रियांनी क्रांती घडवली, हे क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी दाखवलेलं आहे, जिजाऊंनी दाखवलेलं आहे, रमाईंनी दाखवलेलं आहे, अहिल्या राणींनी दाखवलेलं आहे। निवृत्ती नावाची एक राणी होती, त्या निवृत्तीच्या काळामध्ये तर सगळं राज्य स्त्रियांचंच होतं, पण निवृत्तीचं राज्य त्या पुरुष सत्ताक व्यवस्थेला मान्य नव्हतं, आणि मग त्यांनी निवृत्तीला हरवलं आणि बंदिस्त केलं। मग या निवृत्तीला बाहेर काढायचंय आपल्यामधून, आणि नव्याने नवीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर आज आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। मुलींनी सुंदर प्रकारे शब्दामध्ये इतिहास मांडलेला आहे। त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सावित्रीबाई कोण होत्या। अनेक शाळात आम्ही गेलो तेव्हा असं लक्षात आलं की पटकन लेकरांना हे सुद्धा सांगता आलं नाही की सावित्रीबाई कोण होत्या। ज्यांनी आपल्यासाठी शाळेचे दरवाजे उघडले त्या व्यक्ती आपल्यासाठी वंदनीय असल्या पाहिजे, आणि त्यासाठी आपण वेळ झालं तरी चालेल, पण ते कार्य आपल्याला पुढे न्यावं लागणार आहे। कारण बघा, आपण इतिहासात जर डोकावून पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला, जे महान लोक होते ज्यांनी समाजासाठी कार्य केलं, त्या व्यक्तीला लोक वेडे म्हणले। स्त्री असेल तर ही शहाणी